नमस्कार, मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। देवळा तालुक्यातील महात्मा फुले नगर येथील रामेश्वर कृषी मार्केटचा परवाना रद्द झाल्याची बातमी आपल्याला समजत आहे आणि हा परवाना नेमका कशामुळे रद्द झाला, नेमकं या मागचं कारण काय, त्या संदर्भात ज्या शेतकऱ्यांनी पणन संचालनालयाकडे या संदर्भात पाठपुरावा केला आणि नुकतंच जे संचालक आहेत राज्याचे पणन संचालक जरे यांनी या श्री रामेश्वर कृषी मार्केटचा जे खाजगी बाजार समिती आहे याचा नुकताच परवाना रद्द केलेला आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, काय नाव आपलं? मी अशोक पंडित गुंजाळ, तिळवण। काय नेमकं हे देवळा तालुक्यातलं जे खाजगी बाजार समिती आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा विक्री केली जाते, शेतकरी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कांदा विक्रीसाठी जातात आणि त्याचा परवाना रद्द झाल्याची या ठिकाणी आदेश पारित झालेले आहेत पणन संचालकांकडून, नेमका काय प्रकार झालेला आहे? रामेश्वर कृषी मार्केट हे अत्यंत भरभराटीने चालत असताना सर्व शेतकऱ्यांना असं वाटत होतं की हे मार्केट चांगलं आहे। या हिशोबाने आम्ही तिथे बागलाण तालुक्यातून, कळवण तालुक्यातून, देवळा तालुक्यातून तिथे माल घेऊन विकत असताना त्याच्यामध्ये ठराविक काही व्यापाऱ्यांनी आमचे माल घेतले आणि पैसे दिले नाही। त्यावरून आम्ही त्यांच्याशी संघर्ष करून बघितला, पण मार्केट कमिटीने आम्हाला कुठल्याही प्रकारची साथ दिली नाही। वेळोवेळी त्याचे संचालक आम्ही पंकज ओस्तवाल यालाही भेटलो, ते खंडू काका त्यांचे होते त्यांनाही भेटलो, पण त्यांनी फक्त छान छान करून वेळ मारून नेली आणि मग आम्हाला हा लढा उभा करावा लागला। आणि आज रोजी 302 शेतकऱ्यांना न्याय देण्यामध्ये आम्ही सक्षम बाजू मांडत असताना एका चांगल्या अधिकाऱ्याने या शेतकऱ्यांसाठी 302 शेतकऱ्यांच्या, कष्टकरी शेतकऱ्यांची जाणीव ठेवली आणि 2 वर्षापासून या आमच्या तालुक्यामध्ये गारपीट, मागच्याही वर्षी गारपीट झाली, याही वर्षी गारपीट झाली, त्याच वर्षी फक्त चांगला भाव मिळाला होता, त्याच वर्षी आमचे पैसे तिथे अटकलेत। आम्ही वेळोवेळी त्याच्याकडे संघर्षही करून पाहिला, मागूनही पाहिलं, आंदोलनही करून पाहिले, रामेश्वर कृषी मार्केट बंद करा असंही सगळं करून पाहिलं। मंत्री साहेबांचे पण आदेश आलेत, पण त्याने मात्र त्या सगळ्या आदेशाला धुडकावत त्याने ते चालू ठेवलं। मग आम्हाला पणन संचालकाने आत्ता शरद झरे साहेब यांनी आम्हाला कुठेतरी न्याय दिलेला आहे आणि या न्यायावर आम्ही आता समाधानी आहोत। उद्याचा दिवस काय तो करतो, तो का कोर्टात जातो, काय करतो, पण आम्हीसुद्धा त्याच ताकदीने सक्षमपणे त्याच्याशी लढण्याला आम्ही आत्ता तयार आहोत। त्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे आणि आज रोजी या 2-3 तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांनी ही जाण ठेवावी। आम्ही 302 शेतकरी फसलोत, आपण तिथे जाऊन फसू नये। उद्यापासून रामेश्वर कृषी मार्केटचा परवाना रद्द केलेला आहे। हे संपूर्ण तालुक्यात सगळ्या जिल्हा अधिकारीपासून तर मार्केटपर्यंत पणन संचालकांनी सगळे आदेश पारित केलेले आहेत आणि तीच सगळं हे लक्षात ठेवून मागे त्याने आमच्यावर गुन्हे पण दाखल केलेले आहेत। जर उद्या त्याने मार्केट चालू केलं तर आम्हाला काही शेतकऱ्यांना तिथे जाऊन आंदोलन करावं लागेल, तर आमच्यावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी आम्ही आत्ता पोलीस स्टेशनला पण एक अर्ज देतो आहे आणि एवढं बोलून मी थांबतो। आता आपल्याकडे जो आदेश पारित झालेला आहे तो आपल्या हातात आहे। पणन संचालक जे आहेत शरद झरे यांनी हा आदेश पारित केलेला आहे। या आदेशामध्ये म्हटलं आहे श्री रामेश्वर कृषी मार्केट, महात्मा फुले नगर, तालुका देवळा यांना जो खाजगी बाजाराचा परवाना दिलेला होता तो परवाना 30 जुलै 2026 पासून रद्द करण्यात आलेला आहे आणि सदर परवान्याच्या आधारे खाजगी बाजाराचा शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार करता येणार नाही असं या आदेशामध्ये म्हटलं आहे। आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, आपलं नाव काय? माझं नाव सचिन रौंदळ, मी बागलाण तालुक्यातील तरसाळी या गावातून आहे। तरसाळीचे आहेत। बरं, कोणत्या कालावधीत जवळपास ह्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा विक्री केलेला होता आणि 302 शेतकऱ्यांची
एकूण रक्कम या ठिकाणी 3,12,82,936 रुपये ही एकूण देणी थकीत आहे. तर यामध्ये महत्त्वाचा या आदेशामध्ये उल्लेख केलेला आहे की ज्या व्यापाऱ्याने या शेतकऱ्यांकडून त्या बाजारामध्ये जे श्री रामेश्वर कृषी मार्केट आहे यामध्ये कांद्याची खरेदी केली होती शेतकऱ्यांकडून, हर्षद ट्रेडर्स यांनी या शेतकऱ्यांची जी थकीत देणी होती ती दिली नाही आणि या सर्व प्रकाराला शेतकऱ्यांनी वेळोवेळी या मार्केटमध्ये जाऊन या संदर्भात तक्रारी केल्या. मार्केटचे जे संस्थापक असतील यांच्याकडे या संदर्भात त्यांनी तक्रारी करून देखील त्यांची थकीत देणे झाले नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या हितावं कुठल्याही प्रकारे सहकार्य झालं नाही याचा ठपका ठेवत या ठिकाणी परवाना रद्द करण्यात आला आहे. तुम्ही किती त्या ठिकाणी कांदे विकले होते आणि तुमचे कधीपासून त्या ठिकाणी आपण त्या बाजारात गेलो? माझ्या माहितीनुसार 2021च्या दरम्यानपासून आम्ही तिथं कांदा विकतोय. 21पासून कांदा विकतोय. पण मग सुरुवातीला आम्हाला मार्केटचे रिपोर्ट छान आले, पण तदनंतर जसं जसं मार्केटचा ग्रोथ होत होता तसं त्या व्यापाऱ्यांमध्ये म्हणा किंवा मग मार्केट कमिटीचे जे संचालक होते म्हणा यांच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी निर्माण झालं आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेता स्वतःच्या पोटाच्या हिताचे किंवा स्वतःच्या मालमत्ता कशी वाढावी याच्या हिताचे त्यांनी निर्णय घेतले. आणि जे 2024मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केले त्याच्यामध्येच आम्ही सुद्धा विक्री केलेले होते आणि त्या 2024मध्ये विक्री केलेल्या कांद्याचे पैसे आम्हाला दिलेच नाहीत. 24मध्ये विकलेले? 24मध्ये म्हणजे आता 2 वर्षाचा कालावधी. किती पैसे तुमचे आहेत? माझे पैसे 2,67,000 रुपये आहेत. 2,67,000. आतापर्यंत 1 रुपया पण मिळाला नाही आतापर्यंत. म्हणजे जेवढे तुम्ही त्या बाजारात त्या मार्केटमध्ये कांद्याची विक्री केली 1 रुपया पण तुम्हाला मिळाला नाही? त्या बाजारामध्ये विक्री केले बरेच विक्री केलेले होते. त्याच्यापैकी हर्ष ट्रेडर्स यांनी 1ही रुपया दिलेला नाही. मग हर्ष ट्रेडर्सकडे 2-3 वेळा भाऊ गेला, 2-3 वेळा मी गेलो. हर्ष ट्रेडरचे कोण संचालक कोण आहे? आय थिंक पांडुरंग आहेत आणि तिथे हेमंत मोरे म्हणून असं कोणीतरी काम करत होतं. मग आम्ही 2-3 वेळा गेलो, तिथं त्यांनी दिले नाहीत. त्याच्यानंतर मग हर्ष ट्रेडर्सचे जे प्रोप्रायटर होते त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर पण आम्ही विचारणा केली की आमच्या पैशांचं काय. मग त्यांनी असं सांगितलं की एवढे 2-4 मोठं दुःखद घटना घडली आहे, तो 2-4-8 दिवस जाऊ द्या, 13 दिवस जाऊ द्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे, तर आपण त्याच्यानंतर आपण सगळ्यांचे पैसे देऊन टाकू. त्याच्यानंतर मग आम्ही 13 दिवसानंतर मग 1 महिन्यानंतर गेलो. जवळजवळ तिथं सगळे शेतकरी घेण्यासाठी जात होते. तेव्हा मग त्यांनी तुमचे पैसे नाही द्यायचे, तुम्हाला काय करून घ्यायचं ते करून घ्या असे उडवडीचे उत्तरं द्यायला हर्ष ट्रेडर्समधल्या म्हणजे कामगारांनी दिले. मग त्याच्यानंतर आम्ही मार्केट कमिटीमध्ये याच्या तक्रारी केल्या. मग मार्केट कमिटीचे जे काही संचालक वगैरे होते यांच्यासोबत वारंवार मिटिंगासुद्धा घेण्यात आल्या. मग तिथं जे खंडू काका म्हणून आहेत वाटते ते, तर त्यांच्याकडे सुद्धा तक्रारी केल्या. खंडू काकांनी लक्ष दिलं नाही, संचालकांनी लक्ष दिलं नाही, जे मालक आहेत त्यांनीसुद्धा लक्ष दिलं नाही. त्यांनीसुद्धा करू बघू असेच उत्तरं देत राहिले. मग शेवटी नाल्यासह आम्ही सगळे एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर आम्ही शासनाच्या दरबारी पोचलो आणि तिथून आम्ही तक्रार दाखल केली. त्याच्यानंतर मग आज हा 2 वर्षाचा प्रवास आज इथंपर्यंत येऊन ठेपलेला आहे. अजूनसुद्धा कदाचित प्रवास थोडाफार करावाच लागणार आहेत यातील मात्र शंका नाही. परंतु आम्ही आमचं लढणं हे चालूच ठेवणार आहेत आणि जे आमचे 302 शेतकरी आहेत यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची पूर्ण टीम सक्षम आहे आणि आम्ही शेवटपर्यंत लढणार. फक्त आत्ता जे नवीन काही शेतकरी आहेत जे कांदा विक्री करत आहेत यांच्यासाठी माझं एक नंबर 1 आव्हान असेल, विनंती असेल की ज्या प्रकारे आम्ही फसलो तसं तुम्ही फसू नका. भरपूर बाजार समित्या आहेत, अनेक बाजार समित्यांमध्ये चांगल्या दराने सुद्धा माल विकला जातो, म्हणून आपण सरकारी ज्या बाजार समित्या आहेत यांच्यामध्ये माल विक्री करावा व त्या रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीवर बहिष्कार टाकावा अशी माझी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे. जवळपास 2 वर्षाचा या शेतकऱ्यांचा संघर्ष आहे. अद्याप देखील त्यांना आपल्या कष्टाने पिकवलेला कांद्याचे पैसे मिळालेले नाहीत. एकतर शेतकरी विविध संकटांचा कधी आसमानी तर कधी सुलतानी तर कधी शासनाच्या आडमुठे धोरणामुळे संकटांचा सामना करत असतो आणि शेतमाल विक्री करत असतो. मात्र ते देखील कष्टाचे पैसे यांना अद्याप मिळाले नाहीत. आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत. दादा तुमचं नाव काय? मनोहर लक्ष्मण बिरारी, राहणार कंदाने. तुमचे किती कांदे त्या ठिकाणी विकले होते? 5 लाख अटकले आहेत माझे. तुमचे स्वतःचे 5 लाख आहेत? 2 वर्षापासून 2 वर्षापासून.
तर वारंवार मागण्यास गेलो होतो आम्ही, पण त्यांची उडवाउडी भाषा होती. नाही द्यायचं करून देऊ आणि तो यमन मोरे तर नाहीच म्हणायचा, नाही देणार, काय करून घेऊ बघून घेऊ. मग आता हा निकाल लागलेला आहे, त्या बाजार समितीचा परवाना रद्द झालेला आहे. मग आता पैशांचं काय? आता हा निकाल लागलेला आहे, या शासन दरबारी आम्ही लढू. 5 लाख तुमचे आहेत. हो, 5 लाख. निश्चितच. दरम्यान माझी बायको वारली. आणि या दरम्यान माझी बायको पण वारली. या टेन्शन. हो ते या टेन्शनमुळेच. उपचारासाठी पैसे मी मागितले होते, पण त्यांनी दिले नाहीत. उपचाराला पण पैसे नाही दिलेत, उपचारासाठी पण पैसे दिले. अतिशय दुःखद असा हा प्रकार यांच्या बाबतीत घडलेला आहे. आपल्या हक्काचे 5 लाख रुपये घेणे असताना पत्नीचं उपचारासाठी देखील त्यांना पैसे मिळू शकले नाही आणि पत्नीचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. आपल्यासोबत लोणेरचे शेतकरी आहेत, मयूर देशमुख. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आता या बाजार समितीचा परवाना रद्द झालेला आहे. जवळपास 302 शेतकऱ्यांचे, कोणाचे 5 लाख, कोणाचे 3 लाख, कोणाचे 1 लाख असे विविध 302 शेतकऱ्यांचे जवळपास 3,12,82,936 रुपये अडकलेत. बाजार समितीचा परवाना रद्द झाला. त्यांना आता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे खरेदी विक्री करता येणार नाही असे निर्देश या ठिकाणी पणन संचालकांनी दिले. मात्र पैशांचं काय? पैसे आता मार्केटचे ओनर काय म्हटलं या आदेशात? काय म्हटलं? मार्केटचे ओनरला हे धरलेलं आहे, त्यांनी जबाबदार धरलेलं आहे. त्यांच्याकडून वसूल केले जातील आणि आम्हाला शाश्वती आली. आता पैसे भेटतील आमचे. शाश्वती आली. हो. 2 वर्षापासूनचा तुमचा हा सगळा संघर्ष सुरू आहे. तुम्ही वेळोवेळी आंदोलने केली असतील. कृषी मंत्र्यांशी देखील तुमची भेट झाली होती, पणन मंत्र्यांशी देखील भेट झाली आणि आज अखेर 2 वर्षानंतर तुम्हाला खाजगी बाजार समिती जी आहे, ज्या ठिकाणी तुम्ही कांदा विक्री केला होता, त्यांचा परवाना रद्द झालेला आहे. आपल्या हक्काच्या आणि कष्टाच्या पैशासाठी इतका संघर्ष करावा लागला, काय वाटतं? खरोखर आम्हाला खूप संघर्ष करावा लागला. आमचे कष्टाचे पैसे होते आणि भेटतील ते आम्हाला अशी आता शाश्वती. कसमादेचं आपण जर प्रमुख पीक म्हटलं तर कांदा हे प्रमुख पीक असतं आणि याच्यावरच वर्षभराचं सगळं गणित हे शेतकऱ्याचं अवलंबून असतं. आणि या कष्टाच्या आणि कष्टाने पिकवलेल्या हे पिकाचे पैसे गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. हा जो आदेश पारित झालेला आहे तो आदेश देखील माझ्या हातात आहे आणि यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे, रामेश्वर कृषी मार्केट यांचा परवाना रद्द झाल्यानंतर यामध्ये जे शेतकऱ्यांची देणी आहे ती देणी भागवल्याशिवाय खाजगी बाजाराची जी मालमत्ता आहे, हर्षद ट्रेडर्स या व्यापारी पेढीच्या प्रोप्रायटर तसेच व खाजगी बाजाराचे भागीदार श्रीपाल प्रकाश ओस्तवाल व श्री पुंडलिक आनंदा देवरे यांच्या मालमत्ता कोणत्याही वित्तीय संस्थेस अथवा अन्य कोणास हस्तांतरित होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच सदर बाब अत्यंत गंभीर व शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताशी संबंधित असल्याने त्यांच्या कोणत्याही मालमत्तेची विक्री, हस्तांतरण, बक्षीसपत्र, भाडे करार अथवा इतर कोणत्याही प्रकारे विल्हेवाट लावणे यासाठी आवश्यक त्या दक्षता घेण्याचे देखील निर्देश जिल्हा निबंधक नाशिक व दुय्यम निबंधक देवळा यांच्या कार्यालयाकडे समन्वय साधून देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे हा संबंध आदेश पणन संचालक यांनी पारित केलेला आहे आणि यामुळे देवळा तालुक्यात प्रचंड खळबळ उडालेली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सोनवणेसह मी वैभव पवार, देवळा.